तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात. या बिल्ड आयकॉन उपक्रमामध्ये इंजिनिअरिंग या क्षेत्रात काही सकारात्मक बदल घडावेत, त्यानिमित्तानं काहीतरी विकासावरची चर्चा व्हावी आणि त्यानिमित्तानं देश घडवण्यामध्ये ज्या इंजिनियर्सचा सगळ्यात मोठा वाटा असतो, अशा एक इंजिनियर माझ्यासमोर बसलेले आहेत, जे गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ या क्षेत्रात काम करतायत. सन्माननीय रवी पळसकर सर माझ्यासोबत आहेत, की ज्यांनी अनेक प्रायव्हेट प्रोजेक्टवर, अनेक गव्हर्नमेंट प्रोजेक्टवर आजपर्यंत काम केलेले आहेत. हे इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियर्सची जी असोसिएशन आहे त्याच्यावर व्हाईस प्रेसिडेंट म्हणूनही ते काम करतात. तर अशा सगळ्यांबद्दलही त्यांच्यासोबत बोलायचंय. पण मला या गप्पांना सुरुवात करायची आहे तुमच्या प्रवासासाठी, की जी तुमचा शैक्षणिक प्रवास म्हणजे शालेय जीवन, कॉलेज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यासाठी प्रेरणा कोणाकडनं? तसा काळ तो त्यावेळेसचा 95चा होता बरोबर. आणि नितीन गडकरींनी नाही का हो. त्यावेळेस भरपूर प्रोजेक्ट मुंबईमध्ये उभे केले. बरोबर. आयकॉन आमच्यासाठी नितीन गडकरी. अच्छा. त्यांच्याकडे बघून कुठेतरी आम्ही या क्षेत्रात प्रवेश केला. अच्छा. त्यावेळेस त्या गव्हर्नमेंटने बी नंतर आमच्यासाठी गव्हर्नमेंट मध्ये आम्हाला डायरेक्ट लायसन त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं. अच्छा. अच्छा. जो कोणी समजा डिप्लोमा डिग्री होऊन बाहेर पडेल त्याला बरोबर. गव्हर्नमेंट तर्फे नाही का लायसन बरोबर. आणि त्याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट तर्फे काम विदाऊट कॉम्पिटिशन असं त्यांनी दिलं होतं. बरं बरं. त्याच्यामुळे तिकडे अट्रॅक्ट होण्याचं मेन कारण आमचं नितीन गडकरी नितीन गडकरी सरांकडनं तुम्ही प्रेरणा घेतली घेतली की सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात यावं. यावं. पण मग याचा शिकल्यानंतर पहिलं काम कसं मिळालं? कारण बऱ्याचदा पहिलं काम मिळण्यातच स्ट्रगल असतो मेन. तर ते पहिलं काम काही आठवते का? कुठला प्रोजेक्ट पहिला कम्प्लीट केला पहिला काम इंजिनियर म्हणून? ऍज अ इंजिनियर म्हणून मला एक गव्हर्नमेंटचं काम भेटलं होतं आणि प्रायव्हेट काम भेटलं होतं. अच्छा. प्रायव्हेट काम लोकलच होतं आणि इझिली कॉन्फिडन्स एवढा होता बरं. की कॉलेजमध्येच आमच्या हातून नाही का 2-3 प्रोजेक्ट नाही का झाले होते. बरं. आणि बाहेर पडल्यानंतर माझं साइड बाय साइडला केबल नेटवर्क असल्यामुळे जनसंपर्क जास्त होता. बरं. त्याच्यामुळे इझी काही अवघड नाही गेलं नवीन अच्छा. प्रोजेक्ट भेटायला. क्या बात. आणि संपर्क जास्त पब्लिकशी असल्यामुळे अच्छा. रोजच्या रोज लोकांशी कुठे काम सुरू आहे, कुठे काम सुरू होणार आहे. बरोबर. तो काळ 99-98चा होता. बरोबर. त्यावेळेस काही अवघड नाही गेलं. अच्छा. दुसरं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही आता काम करतायत तुमच्या अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबर पर्सेंटेज खूप मोठं आहे या क्षेत्रामध्ये. पण त्याची गरज पण आहे, कारण हे तसं आहे. त्याचंच काम आहे. पण जर ते अनस्किल्ड लेबर चुकीच्या ठिकाणी वापरले तर बऱ्याचदा मोठा धोका सुद्धा धोका संभवू शकतो. तर अशी एखादी घटना आठवतीये किंवा तुम्ही अशी काळजी घेता की इथं हा लेबर वापरायचा नाही अनस्किल्ड असेल तर, असं काही सांगू शकाल? बऱ्याच ठिकाणी कसं होतंय, कुठलीही नाही का काम सुरू करायच्या वेळेस तुम्हाला टीम आवश्यक आहे. बरोबर. तुमची टीम असल्याशिवाय तुम्हाला कुठलाही प्रोजेक्ट काम सुरू करता येत नाही. बरोबर. आणि सिव्हिल मध्ये सगळ्यात महत्वाचा बॉन्ड तुमचे कामगार, इंजिनियर, बरोबर. त्याच्यावरचे तुमचे गव्हर्नमेंट तर्फे आपण काही समजा ऑफिसर असतं यांच्याशी सगळ्यांशी बॉन्डिंग झालं तर कुठलाही प्रोजेक्ट तुमचा कम्प्लीट होतो. बरोबर. पण अकुशल कामगार कसे असतात, अर्धवट त्यांचं माइंडसेट असते, अगदी. अर्धवट शिक्षण असते. बरोबर. त्यांना एका विशिष्ट लेवल पर्यंत आपण सांगून जायचं, नंतर त्यांच्यावर नाही का कुठली मॉनिटरिंग आपल्याला ठेवावंच लागतं. बरोबर. त्यांच्याकडे जर लक्ष नाही दिलं गेलं मग ते त्यांचे स्वतःचे हातखंडे वापरायला लागतात आणि मी पूर्ण प्रोजेक्टची सत्यानाश सत्यानाश होऊ शकतो किंवा धोका निर्माण होऊ शकतो. दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही 25 वर्ष या फील्डमध्ये काम करताय. तर या क्षेत्रात नवीन तरुण जे अभियंते येतात किंवा इंजिनियर्स येतात, त्यांना काय असा सल्ला द्याल की ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि या फील्डमध्ये बिनधास्त या? मला नवीन मुलांमध्ये आता मी ऍज ए व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतो. बरेच मुलांचं नाही का कॉन्फिडन्स कमी असताना कुठेतरी त्यांच्यातला कॉन्फिडन्स कमी दिसतो. बरोबर. कॉन्फिडन्स या दृष्टीने की त्यांच्याजवळ आर्थिक पाठबळ नाही. पण मला तरी असं वाटतं की कॉन्फिडन्स जर त्यांच्यात असला तर आर्थिक पाठबळ फार नंतर लागतं. पहिले तुम्ही कामाला कुठेतरी सुरुवात करा. त्या क्षेत्रात समोर जायचं. ऑटोमॅटिक सगळेजण तुम्हाला पॉझिटिव्ह लोक भेटतात. 5% लोक असे की तुम्हाला नाही का फसवणारे असतात, पण 90% लोक नाही कुठेतरी चांगले भेटतात. याच्यासाठी तुमचं जे सर्कल आहे, ज्या सर्कल मधून तुम्ही येतात, तुमचं फ्रेंड सर्कल आहे, तेच तुम्हाला एकमेकाला चांगली मदत करतात. माझ्या दृष्टिकोनातून मला सगळ्यात जास्त मदत झाली ती फ्रेंड सर्कल मधून झाली. त्याच्यामुळे कुठेतरी आम्ही सगळे मित्र आम्ही उभं राहू शकलो. आज आमचं सगळं जेवढं सर्कल आहे सगळे ऍज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून वेल एस्टॅब्लिश आहे. वा. दुसरं कन्स्ट्रक्शन करताना प्लॅन अतिशय महत्वाचा असतो, कारण प्लॅनिंग शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर ह्या प्लॅन किंवा आराखड्याला तुम्ही किती महत्व देता किंवा कसं काम करता त्याच्यावर? सगळ्यात महत्वाचं प्लॅन शिवाय तर आपल्याला कुठलीच गोष्ट करता येत नाही. विदाऊट प्लॅनिंग तुम्हाला कुठल्याच ते तुम्हाला बजेट काढता येत नाही. मटेरियल काय, लेबर काय, साईटचं पण. बरोबर. साईट तुम्हाला
महत्वाचं प्लॅन हो. शिवाय तुम्हाला समोरच्यांना पण ज्यांना आपण कन्स्ट्रक्शन करतो त्यांच्या डोक्यात पण आयडिया आपण टाकू शकत नाही. बरोबर आहे. त्यांना सगळ्यात पहिले समजून सांगायचं प्लॅन कसं असलं पाहिजे, हं. नंतर दिसणार कसं, डेव्हलप बरोबर. कसं होणार आहे. प्लॅनिंगला सगळ्यात जास्त महत्त्व अच्छा. द्यायला पाहिजे. दुसरं तुम्ही आतापर्यंत शेकडो रेसिडेन्शियल प्रोजेक्ट केलेले आहेत, गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट पण केलेले आहेत. पण पुण्यातही आता तुम्ही काही पुण्यातही. प्रोजेक्ट केलेले आहेत. पण रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करताना बऱ्याचदा बजेट हा एक खूप मोठा कन्सर्न असतो आणि तो कस्टमर कायम तुम्हाला सांगत असतो, सांगा. "जरा बजेट बजेटच्या कमी आहे, बाहेर. याच्यात बसवा." हां. तर अशा वेळेला तुम्ही काय सांगाल, की या बाबतीत तुम्ही बजेट कट करता आणि या बाबतीत सांगता, की इथं नका कट करू, हे सगळ्यात लागणारच मा आहे. हां, आता थोडासा काळ बदलला आता या नवीन ह्याच्यात ठीक बरोबर. आहे. पण आधीच्या काळात नाही का मॅक्सिमम हं. सगळ्यात पहिले तुम्हाला आर-सी-सी वर्कला आम्ही सगळ्यात जास्त महत्त्व देतो. आर-सी-सी आणि बिल्डिंगला. बरं, आणि बरं. दिखाऊ जो पार्ट आहे हा याला कमी महत्त्व देतो. हं. जसं कॉलम, स्टील, बीम, हं, हं. कास्टिंग, स्किल लेबर हं, हं. याला आम्ही सगळ्यात जास्त महत्त्व देतो अच्छा. कुठेतरी. पण मग कमी पैशात दर्जेदार घर जर बनवायचं असेल, तर हं. काही महत्त्वाच्या टिप्स आहेत का? आहे ना. तुम्हाला सगळ्यात पहिले कमी पैशात जर घर बांधायचं असेल तर हं, तुम्हाला हं. मटेरियल तुम्हाला लोकलमध्ये काय अवेलेबल आहे, हे बघायचं. रेट बरं. सिमेंट घेत असताना आर-सीमध्ये भेटतं का? स्टीलमध्ये तुम्हाला 3 ठिकाणी बघता येतं. हं, हं. आणि त्याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला अ, चांगला व्यवस्थित इंजिनिअरकडे गेलं, तुम्हाला चांगला व्यवस्थित सल्ला भेटू शकतो. सगळ्यात अच्छा. महत्त्वाचं. नाही हो, का हो. अर्धवट लोकांकडे गेलं की ते बजेट नाही का अर्धवट बजेट तुम्हाला डबल पैसा लागतो. बरोबर, हं. बरोबर. दुसरं तुम्ही अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या असेल किंवा गव्हर्नमेंटच्या काही प्रोजेक्ट्सवर पण तुम्ही काम केलेलं आहे. काम केलं. तर तो अनुभव कसा होता आणि कुठल्या प्रकारच्या याच्यावर तुम्ही प्रोजेक्ट्सवर काम केलंय? गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट बिल्डिंग्सवर केलेला आहे, ब्रिजवर केलेला आहे, रोड्स, बीटी रोड, काँक्रीट अच्छा, रोड्स अच्छा. सगळ्यांवर केलेलं आहे. आणि गव्हर्नमेंटचे मला असं वाटतंय, की गव्हर्नमेंटमध्ये आजही चांगलं वर्कच द्यावं लागतं तुम्हाला. गव्हर्नमेंटमध्ये जी सिस्टम डेव्हलप झालेली आहे, बरोबर. ती सिस्टम खूप चांगली आहे. सिस्टममध्ये अच्छा. तुम्हाला शॉर्टकट्स नाहीये. बरोबर, त्याच्यावर तुम्हाला मॉनिटरिंग करणारी जी टीम आहे, ती फार चांगली आहे. जसं की बरोबर. व्हिजिलन्सवाले, हं, हं. तुमचं टेस्टिंगवाले हं, हं. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडून साइटवर उभं राहून काम करून घेणारे जेई, हो. डेप्टी, एक्झिक्युटिव्ह. गव्हर्नमेंटमध्ये उलट नाही का काही लोकांचा समज आहे, की गव्हर्नमेंटचे कामं कुठेतरी जरा अंडर कमी क्वालिटी दर्जाचे असतात. हां. बरोबर, कमी पण क्वालिटीचे गव्हर्नमेंटचे असतात. कामं हे दर्जाचेच असतात. त्याच्यात बरोबर. कुठेच नाही का ॲडजस्टमेंट नसतं. बरोबर, बरोबर. हं. दुसरं अभियांत्रिकी किंवा या सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्राचं भविष्य काय वाटतं तुम्हाला? किती स्कोप आहे यामध्ये? सध्या तर सध्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचाच आहे. हो. त्याच्यामुळे सध्या सिव्हिलला तर म्हणजे आकाश लिमिट आहे. बरोबर, त्याला बरोबर. म्हणजे क्रॉस करू शकता. तुमच्यात जेवढा दम आहे तेवढ्यात तुम्ही जाऊ शकता. क्या बात है! त्याच्यामुळे तुम्ही किती तुमची ताकद लावता, हो, त्याच्यावर तुमचा प्रोजेक्ट अवलंबून. बरोबर. सिव्हिलला तर सध्या तुमच्या हातात कुठलंही फील्ड निवडा सिव्हिलमधलं. काय इज द लिमिट. स्काय इज द लिमिट. हं. बऱ्याचदा असं होतं, की या क्षेत्रात काम करताना कधी-कधी मोठी आव्हानं येतात, कधी अडथळे येतात. तर असा कुठला एखादा प्रसंग आठवतोय का, की जिथं सुरुवातीच्या काळात असेल किंवा आत्ता पण असेल, की काही मोठा अडथळा आला, पण तुम्ही कोणाची तरी मदत घेतलीत, कोणाचा तरी सल्ला घेतला किंवा स्वतःच थोडा एक्सपेरिमेंट करून बघितला आणि मग त्यातनं तो अडथळा दूर झाला, असं काही आठवतंय? प्रायव्हेट वर्कमध्ये तर असे अडथळे येत नाही, पण गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात भरपूर अडथळे येतात, की बरोबर, लोकं काही त्याच्यात नाही का प्रॉब्लेम क्रिएट करतात बरोबर, किंवा एखादी जागा आहे, ती जागा अ, कुठेतरी कमी पडते. मग त्याच्यात आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागतात. मग त्यात तुमचं सगळं डिझाइन चेंज होऊन जातं. बरोबर. त्याच्यानंतर मग तो प्रोजेक्ट पूर्ण डिले होऊन जातो. हं, हं. त्यावेळेस तुम्हाला स्किल पूर्ण तुमचं वापरावं लागतं. बरोबर. ते प्रायव्हेटमध्ये एवढ्या अशा अडचणी येत नाही. येत नाहीत. अच्छा. दुसरं बांधकामामध्ये सळई हा अतिशय महत्त्वाचा सगळ्यात घटक महत्वाचं आहे. आहे. तर ती सळई निवडताना तुम्ही कशी निवडता? काय त्यातले पॅरामीटर्स बघता, की ही सळई सगळ्यात चांगली की ही सळई वापरली पाहिजे? आता नवीन याच्यात सगळे ॲडव्हान्समध्येच निघालेले आहे. बरोबर. म्हणून ॲडव्हान्समधले जेवढे फीचर्सवाले आहे, सगळ्या ह्याच्यात आम्ही अभ्यास करून आपली टीम सगळी टेक्निकल टीम आम्हाला भेटत राहते. बरोबर. त्यांच्या सल्ल्यानुसार आता आम्ही पण जवळपास 25 वर्ष झाली याच्यात आहोत. हो, त्याच्यानंतर हो. टेक्नॉलॉजी पूर्ण जमली त्यावेळेस प्लेन स्टील, नंतर पॉवर स्टील, आता आय-50 त्याच्यानंतर आता ग्रेड वाढतच गेलेले आहे. बरोबर. जसा तुमचा दर्जा वाढत चालला त्यानुसार नाही का आम्ही वापरत असतो. वापरत आहे. बरं. तुम्ही आता स्टीलबद्दल बोललात, पण मग आयकॉन स्टील बरोबर तुम्ही यापूर्वी काम केलं आहे केलेलं का? आहे, केलेलं आहे. तर त्यांचा अनुभव कसा होता? त्यांच्या प्रॉडक्ट, सर्व्हिसबद्दल? सगळ्यात महत्त्वाचा आयकॉन हा असा ब्रँड आहे, की सगळ्यात चांगली त्यांची जी सर्व्हिस टीम आहे, ओके. टेक्निकल टीम आहे, ही मॅक्सिमम वेळेस आम्हाला कुठे प्रॉब्लेम आले, ती प्रत्येक वेळेस आम्हाला फॉलोअप देत राहते. बरं, आणि आम्ही जिथे बोलवू तिथे आम्हाला ते व्हिजिट देत असते. बरं. आयकॉन बद्दल आम्हाला तिथल्या अजून हा जे प्रोजेक्ट तुम्ही घेताय किंवा आमच्यासारख्यांना
बोलावलेलं आहे हे बरोबर. कुठतरी खूप मोठं अचिव्हमेंट आहे आयकॉन बरोबर. स्किलचं आमच्या सारख्यांना बोलावलं तर. अच्छा. त्यामुळे हा आयकॉन स्टील बरोबरचा एक्सपिरियन्स खूप छान आहे, खूप छान वाटत आहे. क्या बात. कुठेतरी हे आमच्या 25 वर्षात नाही का आम्हाला पहिल्यांदा कोणीतरी बोलून आम्हाला सन्मान दिला असं वाटतंय. नाही नाही, नक्कीच तुमचं काम अतिशय महत्वाचं आहे, मोलाचं आहे. हम्म. आणि ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री मध्ये किंवा या वाशिम जिल्ह्यामध्ये ज्यांचं अतिशय भरीव योगदान आहे असे हे होते रवी पळसकर सर, ज्यांनी आता मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे व्हाईस प्रेसिडेंट सुद्धा आहेत इथल्या इंजिनियर असोसिएशनचे. आणि सगळ्यात महत्वाचा त्यांनी जो एक मुद्दा मांडला जो मला फार महत्वाचा वाटतो, हे तरुण पिढी जी आता याच्यामध्ये येते, कुठली वास्तू उभारताना सगळ्यात महत्वाचा आहे तो आत्मविश्वास. तो आत्मविश्वास. तुमच्या मनात आधी उभारला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही संकटाला, प्रश्नांना अतिशय सहजपणे सामोरे जाऊ शकता आणि भविष्यात यशस्वी होऊ शकता. तर पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार आयकॉन स्टील कडून की तुम्ही आलात त्याबद्दल. आणि आगामी काळात तुमच्याकडून गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्ट असतील, प्रायव्हेट Private प्रोजेक्ट project. असतील, असे चांगले चांगले घडावेत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट काही चांगले घडावेत, या सगळ्यासाठी आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.